नमस्कार मैत्रिणींनो, सर्व माझ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. तर आज आहे बघा चतुर्थी. तर सकाळी सकाळी बघा असे आपल्या गार्डनमधून फुले तोडून आणली होती आणि नाश्त्यासाठी उपमा बनवायचा होता. तर त्याच्यासाठी जे आहे तर कढीपत्ता पण मी फ्रेश आपला ताजाच कढीपत्ता बागेमधूनच घेऊन आलेली होती. आणि आता माझी चालू होती बघा नाश्त्याची गडबड. सकाळी सकाळी जे असते ना, तर सकाळी खूपच गडबड असते आणि सगळे कामं पण हे असते. आणि आता आज चतुर्थी आहे, उपास असल्यामुळं काय होतं आहे, काहींना उपास असतो, काहीला उपास नसतो. त्याच्यामुळं सगळ्यांसाठी वेगवेगळं बनावं लागतं. तर माझी मग सकाळी नाश्त्याची तयारी ही चालू होती. तर उपमा बनवायचा होता मला आज नाश्त्यासाठी. तर अगोदर सगळं आवरून घेतलं आहे आणि बाहेर पण असं पावसाचं वातावरण आहे, म्हणजे खूप आभाळ आलेलं आहे आणि पाऊस पण म्हणजे येण्याची शक्यता आहे. वातावरण पूर्ण ढगाळ असं वातावरण झालेलं आहे. आणि जे आमच्या साहेबांना आहे त्यांना जायचं होतं ऑफिसला, त्याच्यामुळं ते म्हणे की मला नाश्ता बनवून दे, मग मी दुपारी येईल घरी. तर त्याच्यामुळं त्यांच्यासाठी मी नाश्ता बनवणं माझं हे चालू होतं. असं कंपल्सरी रोजच असा काही नाश्ता नसतो आहे. डायरेक्टच आमच्याकडं आम्ही डायरेक्टच जेवण करतो आहे 10 वाजता. पण आज जे आहे तर मग आज नाश्त्याला बनवायचं होतं आणि माझा पण उपवास होता. म्हणजे सगळ्यांचं आज वेगवेगळंच बनवायचं होतं. मुलीला तिला पण पराठा खायचा होता, तिचं पण वेगळंच चालू होतं. आणि सकाळी म्हणजे खूपच गडबड असते. तर खालचं झाडायला त्याच्यामध्येच माझा खूप वेळ जातो. तर त्याच्यात ते 1 ते 1.5 तास माझा सकाळी त्याच कामामध्ये जातो. घरं झाडून आणि बाहेरचं अंगण ते झाडायला आणि रांगोळी ते टाकायला त्याच्यामध्ये जास्त वेळ जातो. आणि आता पावसाचं पण वातावरण झालेलं आहे, त्याच्यामुळं रांगोळी ते झाडून आले मी आणि बारीक पाऊस पण सुरू झाला आहे. तर मिरची, कांदा वगैरे मी असं कट करून घेतला आणि हे करता करता दुसरे पण कामं चालू होते. मधीच लगेच किचन वाटा पण आवरून घेणं हे ते. भांडे पण होते, भांडे पण खूप पडलेले होते. उपमा करण्यासाठी जे आहे तर मी असे शेंगदाणे जे आहे ना, तर मी अगोदरच असे भाजून घेतलेले होते आणि मग नंतर त्याची अशी साल काढून घ्यायची आणि मग मी ते असे वरतून टाकते त्याच्यामध्ये शेंगदाणे. असे तेलामध्येच नाही टाकत हे. प्रत्येकाची करण्याची वेगवेगळी पद्धत असते, पण मग मी असे करते. म्हणजे शेंगदाणे पण छान असे कडक भाजल्यामुळे ना, तर खायला पण ते छान लागतात. आणि इकडं जे आहे तर मग मी उपम्यासाठी जे पाणी आहे बघा, तर केटलमध्ये मी असं पाणी गरम करून घेतलेलं होतं. आणि म्हणजे आज खूप कामं होते आणि हे कामं पण मला म्हणजे लवकरच आवरायचं होतं. आणि आज पूजा वगैरे पण, आज चतुर्थी असल्यामुळं पण पूजेला पण मला थोडासा आज वेळ लागणार होता. तर असं इकडं उपमा बनवण्याचं काम चालू होतं माझं. ते झाल्यानंतर मग मी माझं आवरून घेतलं आणि नंतर मग मी पूजेला बसले. नाश्ते वगैरे झाले आहेत सगळ्यांचे. मग मी पूजा करायला बसले. म्हणलं आपण पूजा करून घ्यावं अगोदर, मग बाकीचे कामं चालतेच आहे आपले. पूजा झाल्यानंतर जे आहे तर मग कपडे जे आहे बघा, तर कपडे आता पाऊस असल्यामुळं काय होतं आहे, कपडे सुकत नाही आहे. तर मी असे मशीनला जे आहे ना, तर मशीनमध्ये कपडे सुकवून घेतले होते. सुकल्यामुळं काय होतं आहे, पटकन पण कपडे वाळतात आणि पाऊस पण जे आहे, बारीक बारीक थेंब जे आहे तर पावसाचे पण चालू होते. पण इथं गॅलरीमध्ये एवढा पाऊस नाही लागत आहे, तर त्याच्यामुळं मग मी इथंच वाळत टाकले कपडे. जास्त जर जोराचा पाऊस आला तर मग इथं कपडे ओले होतात. पण असा कमी जर पाऊस असला तर मग इथं कपडे वगैरे असे ओले वगैरे होत नाही. आणि कसं पावसाळ्या दिवसामध्ये ना, तर रोजच म्हणजे पाऊस येतो आहे, त्याच्यामुळं कपडे जे आहे तर लवकरच आपल्याला धुवावं लागते. आता हे नाश्त्याचे पडलेले जे भांडे ते होते बघा, तर मग मी ते आवरायला घेतलं. म्हणलं आता आपण हे आवरून घेऊ, मग हे आवरल्यानंतर आपलं बाकीचे कामं चालतेच आहे. तर भांडे वगैरे आहे बघा, तर मी बटाटे पण उकडायला लावले होते, बटाटे पण उकडून घेतलेले आहे. आणि भांडे जे आहे तर म्हणलं अगोदर भांडे घासून घेऊया. तर पाण्याच्या बॉटल त्या म्हणजे भांडे पण खूपच भांडे होते आज हे घासायला, त्याच्यामुळं पाण्याच्या बॉटल वगैरे मी त्या पण घासून घेतल्या. आणि मग भांडे झाल्यानंतर म्हणलं आपण आता लगेच हे कावरून घेऊया, किचन वाटा तो पूर्ण स्वच्छ करून घेऊया. आणि हा जो गॅस आहे बघा, तर ही जी गॅसची शेगडी आहे
तर ही शेगडी म्हणजे मला खूपच पश्चाताप होतो आहे ही शेगडी घेऊन, कारण की हिला पाणी जरी लागलं ना तरी पाण्यानं धुता येत नाही, आणि पाण्याने धुतली की लगेच गॅस बंद होतो, म्हणजे गॅस चालतच नाही आहे, लगेच रिपेरिंगला घेऊन जावं लागतं. आणि आपलं तर असं गॅसवरती तर उडतंच, तेलकट वगैरे खूप होतं आहे. पण मग मी असं थोडंसं त्याला घासणीनं असं साबण लावून थोडंसं हे करून घेते, आणि नंतर जे आहे तर वरतून मग असं वल्ल्या कपड्याने जे आहे तर मग वल्ल्या कपड्याने पुसून घेते. पण असं मला असं घासून पाणी टाकून धुतलं ना जरा स्वच्छ वाटतं, आणि हे जरा पुसलं ना तर थोडं असं एवढं व्यवस्थित क्लीन झाल्यासारखं वाटतच नाही आहे. पण मग दररोज काय करणार आहे तसंच करते आहे मी, कारण जर पाणी जर टाकलं तर मग ती लगेच खराब होऊन जाते ती शेगडी. त्याच्यामुळं हे असं हे चालू आहे बघा. हे असं नंतर मग मी असं थोडंसं कपड्यानं आहे तर वल्ल्या कपड्यानं असं पुसून घ्यायचं त्याला, मग क्लीन करून घ्यायचं. त्याचे बटणं वगैरे पण, कारण याचे वरतून बटणं असल्यामुळं काय होतं आहे, पाणी टाकलं ना तर त्या बटणामध्ये पाणी जातं आहे, आणि त्याच्या म्हणजे माझ्याकडून बऱ्याच वेळेस पाणी गेलं आहे त्या बटणामध्ये, तर ते बटणं पण चालत नाही, म्हणजे ऑटोमॅटिक होती ती शेगडी, पण ऑटोमॅटिक नाही स्टार्ट होते ते बटणं खराब झाल्यामुळं. मग मी अशीच चालू करते. तर किचन वाटा आम्ही साफ वगैरे केला, आणि घरात इथं पण काम चालू आहे बघा, कलरवाले पण आहे, खाली पण काम चालू असल्यामुळे ना तर ते मिस्त्री जे होतात त्यांना चहा बनावा लागतो, तर ते म्हणले की चहा बनवून द्या म्हणून. मग हे काम अर्धे पुसून घेतला किचन वाटा ते, आणि म्हणलं अगोदर त्यांना चहा बनवून देऊया. तर मग मी इकडे चहा जो आहे तर त्यांना चहा बनायला घेतलेला होता. रोज त्यांना जे आहे तर 11:30-12च्या ह्या टायमामध्ये जो आहे तर मग चहा बनवून द्यावा लागतो. तर मग मी इकडे चहा टाकला त्यांच्यासाठी. आता इकडं माझा चहा जो आहे तर चहा पण झालेला आहे. आता त्यांना चहा दिला आणि थोडासा चहा उरला, तर मग तो चहा पण आता मी घेणार आहे, कारण रोजच असं होतं आहे माझं. 4 वाजता एकदा चहा होतो आहे, आणि एकदा त्यांना मी चहा बनवून देते 12-12:30 त्या टायमामध्ये, पण उरला की थोडासा चहा तो पण घेतला जातो आहे. चहा बंद करायचा आहे, पण तो चहा काही माझा बंद होत नाही. आणि आता तर ह्या कामामुळं आणि हे याच्यामुळं 2-3 वेळेस चहा होतो घरामध्ये, तर मग ते उरला की तो चहा दुसरं कोणी चहा घेत नाही आहे, मीच चहा घेते. त्याच्यामुळं मग तो चहा जो आहे तर मग मीच घेते. बंद करायचा आहे, पण अजून काही तर तो बंद झालेला नाही आहे. आता इकडं फराळाचं जे आहे तर मग मला साबुदाणा खिचडी जी आहे तर साबुदाणा खिचडी पण बनवून घ्यायची होती. म्हणलं आता साबुदाणा खिचडी बनवूया. तर मग साबुदाणा खिचडीची जी तयारी आहे तर ती माझी चालू होती. अगोदरच मी बटाटे वगैरे उकडून ठेवलेले होते, आणि साबुदाणा जो आहे तर मी साबुदाणा रात्रीचाच भिजत घातलेला होता. रात्रीचाच भिजत घातल्यामुळं काय होतं आहे, एकदम व्यवस्थित असा नरम भिजल्या जातो आहे. त्याच्यामुळं मग मी नेहमी साबुदाणा जेव्हा भिजत टाकायचा असतो तेव्हा मग मी रात्रीच भिजत टाकते. आणि साबुदाणा पण मला जास्त काही आवडत नाही आहे खायला, पण मग काय करणार आहे, म्हणजे भूक लागल्यानंतर तर खावंच लागतं, म्हणून मग थोडंसं जे आहे तर मग मी त्याच्यामुळं साबुदाणा, आणि कारण काय होतं आहे, मुलांना पण साबुदाणा खिचडी जी आहे तर ती खूप आवडती. त्याच्यामुळं मग मी एक्स्ट्राच बनवणार होते साबुदाणा खिचडी बी. त्याच्यासाठी मी बटाटे उकडून घेतलेले होते. हिरव्या मिरचीमध्ये बनवणार आहे, तर हिरवी मिरची टाकली मी त्याच्यामध्ये मिक्सरमधून पेस्ट करून, आणि त्याच्यामध्ये जे बटाटे आहे तर मग बटाटे फ्राय करायला टाकलेले आहे. तर शेंगदाणे मी अगोदर भाजून ठेवलेले होते, तर मग कूट जो आहे तर मग कूट पण मग मी आत्ताच तयार केला. आणि साबुदाणा खिचडीमध्ये कसं जास्त कूट टाकला ना तर मग शेंगदाण्याचं कूट जास्त वापरल्यामुळं काय होतं, साबुदाणा पण छान होतो, आणि तसाच साबुदाणा मुलाला पण तसाच आवडतो, की जास्त त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट जास्त टाकला ना तर मग तो साबुदाणा पण छान होतो. आणि आता जे आहे बघा तर 12:30 वाजलेले आहे, आणि माझं जे काम आहे बघा तर बाकीचे कामं आवरलेत, पण बरेचसे जे एक्स्ट्राचे कामं आहे ते तर राहिलेले आहे. तर रोजचे जे कामं आहे तर ते आवरले, आणि इकडे साबुदाणा खिचडी पण आपली तयार झालेली आहे. आणि अशी थोडीशी वाफ येऊन दिली ना तर मग कमी गॅसवरती छान असा फुलल्या जातो साबुदाणा. तर आपली खिचडी तयार झालेली आहे, आणि आता मी फराळ करते.
आणि राहिलेले बाकीचे कामं जे आहे तर आता रोजचे घरातले कामं तर आवरले, आता एक्स्ट्राचे कामं जे आहेत तर ते बघूया. आणि तुम्ही पण या, आज एकादशी ह्या आहे आज चतुर्थी आहे, तर चतुर्थीचं फराळ करायला. गरम गरम आपली खिचडी जी आहे तयार झालेली आहे. तर या फराळ करायला. आणि माझा व्हिडिओ कसा वाटला ते पण मला कमेंटद्वारे कळवा. जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.